मी जसं आत्ता जाहीर केलं तसं की 36 वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियामधल्या सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेऊन लिखाणाचा छंद जोपासणारे दीपक कुलकर्णी सर माझ्यासोबत आहेत. आणि विशेष म्हणजे घरोघरी, अंत एकांत, अर्धवर्तुळ, प्रयोग क्रमांक 99,999, तिची गोष्टच वेगळी, या नाट्यलेखनापासून आणि अशा प्रकारच्या नाट्यलेखनापासून सरांच्या लेखन कारकिर्दीला एका अर्थी बहर आला असं म्हणायला पाहिजे. आणि त्यानंतर चंद्रलेखा या अत्यंत ख्यातकीर्त संस्थेनं घरोघरी या नाटकाचं व्यावसायिक रंगभूमीवरती सादरीकरण केलं आणि त्याचे 261 प्रयोग झाले. आणि घरोघरी नाटकाला दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही प्राप्त झाला. सर्वोत्कृष्ट लेखनासाठी त्यांना कलागौरव पुरस्कार, पुणे मामा वरेरकर प्रतिष्ठानचा पुरस्कार, मुंबई आणि कालनिर्णय मुंबईचा पुरस्कार अशा पुरस्कारांनीही त्यांच्या लेखन कौशल्यावरती शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि मग त्यांनी महेश मांजरेकर दिग्दर्शित तेरा मेरा साथ रहे किंवा मग एहसास, रक्त आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला शिक्षणाचा आईचा घो या चित्रपटांच्या संवादांचं लेखनही केलं. ETV वरून प्रसारित झालेल्या हृदयी प्रीत जागते या मालिकेच्या संवाद लेखनाचंही श्रेय दीपक कुलकर्णी सरांना जातं. आणि मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे स्क्रीम फॉर मी, रूल्स ऑफ डिसेप्शन, प्लेइंग इट माय वे, 6 मशीन आणि चेस युअर ड्रीम्स हे अनुवादित साहित्य त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत म्हणजे एकीकडे रंगमंचासाठी लेखन असेल, त्याच्यानंतर रजतपटासाठी लेखन असेल आणि मग या साहित्य क्षेत्रामधली त्यांची मुसाफिरी असेल, असा बराच मोठा पट आहे. त्याच्या अलीकडे बँकेतही सेवा तुम्ही बजावलेली आहे. हे सगळं करत असताना शैली बदलाचा तसा सराव झालाय असं म्हणायला हरकत नाही. पण मग अनुवाद करत असताना भाषा आणि शैली यामध्ये जो बदल होतो ती प्रक्रिया तुम्ही कशी हाताळता? आणि मला आमच्या प्रेक्षकांसाठी, वाचकांसाठी हे आवर्जून सांगावं असं वाटतं की क्रिकेट आत्मकथा, राजकीय थ्रिलर, प्रेरणात्मक लेखन, मनोविज्ञान, युद्ध इतिहास अशा वेगवेगळ्या विषयांचे अनुवाद सरांनी केलेले आहेत. तर पुन्हा माझ्या मूळ प्रश्नाकडे येतो की ही भाषा आणि शैली बदलण्याची प्रक्रिया तुम्ही कशी साधता? असं बघूया. नमस्कार. मला इथे बोलावल्याबद्दल मेहता पब्लिशिंग हाऊसचे मनापासून आभार. गेली बरीच वर्ष मी त्यांच्याबरोबर जोडला गेलो. आज मला इथे सुनीलजींची म्हणजे सुनील भाऊ मेहतांची खूप आठवण येते. कारण मेहता पब्लिशिंग हाऊसच्या सगळ्या यशामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. अगदी अतिशय प्रसन्न चेहरा आणि प्रचंड उत्साह, हो, असं अतिशय त्यांचं लोभस व्यक्तिमत्व होतं. आणि मेहता पब्लिशिंग हाऊस परिवाराच्या प्रत्येकावर त्यांचं अतिशय निरतिशय प्रेम होतं. अगदी. आणि त्यांच्या लेखकांच्या बद्दल सुद्धाही त्यांना सारखं वाटायचं त्या सगळ्याच्या. तर त्यांच्या संबंधी बोलताना ओघारणी एखादी आठवण मी तुम्हाला नक्की सांगेन त्याच्याबद्दल. पण त्यांच्याचमुळे आज मी जी एवढी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली, पुस्तकांचा अनुवाद केला, ती संधी मला सुनीलजींनी मिळवून दिली. बरं. आता तुमचा प्रश्न म्हणजे बऱ्याच पुस्तकांचा अनुवाद झाल्यानंतर मूळ लेखकाची भाषा आणि शैली बदलण्याची प्रक्रिया तशी सहज होऊन जाते. सहज. बरोबर. पण मुळात ती तेवढी सोपी नाही. बरोबर. म्हणजे आता भाषा बदलण्याचं तंत्र म्हणजे भाषांतर. भाषा बदलण्याची प्रक्रिया म्हणजे भाषांतर. आणि तसं पाहिलं तर भाषांतर आणि अनुवाद हे समानार्थी शब्द वाटतात. बरोबर. पण तसं ते समानार्थी नाही आहेत. तर त्याच्यात एक सूक्ष्म फरक आहे असा. म्हणजे अनुवाद हा थोडासा संस्कृत व्युत्पन्न शब्द आहे. बर. अनु आणि वाद. म्हणजे अनु म्हणजे अनुसरण आणि वाद म्हणजे सांगणं. म्हणजे मूळ मजकुराचा अचूक अर्थ अनुसरून तो पुन्हा सांगायचा. बर. म्हणजे अनुवाद. बर.
अनुवादामध्ये शब्दाचा अर्थ जसाच्या तसा शब्द येत नाही. अभिप्रेत नाही. म्हणजे जसं भाषांतरात असतो तसा. हा पण अनुवादामध्ये त्या शब्दाच्या अर्थाला जास्ती महत्व असतं. बर. तर ही झाली भाषा बदलण्याची प्रक्रिया. हा हा आता मूळ लेखकाची शैलीच्या बाबतीत बोलायचं झालं, त्याची हो. शैली, तर ती शैली अशी जशीच्या तशी बदलता येत नाही. हा हा पण ती तशी बदलली तर तो अनुवाद सगळा बिघडतो. बरोबर म्हणजे वाचताना अडखळायला होतं किंवा तो आपल्या भाषेतला अनुवाद वाटत नाही. बरोबर बरोबर. कारण दोन भाषांमध्ये हो जवळ करूया. कारण दोन भाषांमध्ये असलेलं फरक 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 असतो. हो म्हणजे इंग्रजी भाषेतली शब्दयोजना, वाक्यरचना हो किंवा तिचं व्याकरण, तिची लय, तो विराम, हे वेगळं असतं. मराठीतलं ते सगळं वेगळं असतं. बरोबर बरोबर. त्यामुळे काय होतं की एखादं मोठं वाक्य इंग्रजीतलं असलं समजा किंवा लांब वाक्य असेल हा तर त्याचा अतिशय अनुवाद मराठीमध्ये छोट्या वाक्यातून होऊ शकतो. किंवा त्याच्या उलट इंग्रजीतल्या एका छोट्या वाक्यासाठी खूप मोठे मराठी बरेच शब्द वापरायला लागतात. बरोबर बरोबर त्यामुळे अनुवादाची ही एक गंमत असते. बरोबर. आता अनुवादकाला त्याच्या स्वतःच्या भाषेचा अतिशय अभिमान असतो, प्रेम असतं. आणि त्यामुळे काय होतं की एखादा वाक्य किंवा एखादा परिच्छेद जर त्याच्या हातून चांगला अनुवादित झाला हा. तर तो असा सुखावून जातो. त्याला वाटतं अरे वा, आपली भाषा जास्त श्रीमंत आहे, आपली भाषा मस्त आहे. वा. पण त्याच वेळेला काही पानानंतर असं एखादं वाक्य इंग्रजीतलं येतं त्या भाषेतली श्रीमंती आणि ते वैभव बघून तो एकदम असा हरकून जातो. किंवा हरकून जातो. तर सांगायचं म्हणजे कुठलीही भाषा ही अतिशय सुंदरच असते. अगदी अगदी. म्हणजे अनुवादकाला त्या भाषेतलं सौंदर्य बरोबर टिकता आलं पाहिजे. हा हे फार हे सर्वात महत्वाचं आहे. हा आणि त्याचबरोबर अनुवादकाला त्याची भाषा आणि शैली हा. याचा बरोबर समतोल राखता आला पाहिजे. समतोल राखता आला पाहिजे. अगदी अगदी. मला हाच अगदी मुद्दा घेऊन पुढे जावं असं वाटतं की समतोल राखणं हे सर्वच क्षेत्रात महत्वाचं आहे, पण अनुवादाच्या क्षेत्रात ते विशेष महत्वाचं आहे. कारण एक काहीतरी वस्तुपाठ आपल्यासमोर घालून दिलेला आहे लेखनाचा आणि त्याचा तोल आपल्याला मराठीमध्ये किंवा जी कुठली डिझायर लँग्वेज असेल त्याच्यात ते आणायचं आहे. मग हा समतोल राखत असताना सचिन तेंडुलकरने मारलेला स्ट्रेट ड्राईव्ह असेल किंवा क्रिस गेलचा एखादा फटका असेल किंवा विश्वनाथन आनंदची ती जगज्जेती एक चाल असेल बुद्धिबळाच्या पटावरची, तर या प्रत्येकाचा समतोल वेगवेगळा आहे. त्याच्या भाषेतली लय वेगळी आहे, फटक्यातली जशी लय वेगळी असते तशी बोलण्यातली चाल वेगळी आहे. मग हे वैविध्य कसं काय, हा भाषा भाव हे कसं काय जपता आलं? कारण मला त्या पुस्तकांचा फक्त नामोल्लेख करू द्या की प्लेइंग इट माय वे, सिक्स मशीन आणि माइंड मास्टर ही साहित्य क्षेत्रातली आणि मराठी अनुवादातली अत्यंत महत्वाची पुस्तकं आहेत. आणि या आत्मकथांमध्ये त्या मूळ लेखकांची व्यक्तिमत्वाची छटा किंवा तुम्ही म्हणाल तसं व्यक्तिमत्व छाया ही कशी काय टिपली? बरोबर. आता माझ्याकडे जी 3 पुस्तकं अनुवादासाठी आली, हो म्हणजे प्लेइंग इट माय वे, सिक्स मशीन हो आणि माइंड मास्टर. हो आता ही 3ही अतिशय थोर लेखक होते, थोर खेळाडू होते सगळी. हो म्हणजे या प्लेइंग इट माय वे सचिन तेंडुलकर, हो. सिक्स मशीन क्रिस गेल हो आणि माइंड मास्टर विश्वनाथन आनंद. हो तर या तिन्ही खेळाडूंनी आपल्या अचाट कामगिरीने त्या आपल्या स्वतःच्या खेळावर अतिशय अमिट असा ठसा उमटवलेला आहे. अगदी. आणि त्याच्यामुळे त्यांनाही अतिशय मोठी प्रसिद्धी आणि त्यांचा लौकिक खूप लोकप्रियता भरपूर वाढलेली. बरोबर. आता काय होतं की जरी सचिन तेंडुलकर भारतरत्न, हो. क्रिस गेलला हे म्हटलं गेलं युनिव्हर्सल बॉस, हो आणि हा विश्वनाथन आनंद हा 5 वेळचा विश्वविजेता. विश्वविजय. हो पण ही तिन्ही लोक अतिशय थोर खेळाडू असले तरी शेवटी ती आपल्यासारखी झाडा मासाची माणसं आहेत. हा हे महत्वाचं आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्या कर्तबगारीचं हा. आणि याचं आपण सगळं वर्णन खूप ऐकलेलं असलं हा तरी त्यांच्या सुद्धा आयुष्यात हा अनेक अपमानाचे, अवहेलनेचे अनेक प्रसंग गोड प्रसंग आलेले आहेत. हा. त्यांनी एक्स्टसी जशा अनुभवल्या तशा ॲगनीज सुद्धा अनुभवलेल्या आहेत. बरोबर. अत्युच्च. आता काय होतं, तुम्ही म्हणाल ती व्यक्तिमत्व छाया. हा. आता व्यक्तिमत्व छाया, हा व्यक्तिमत्व छाया हा कदाचित शब्द अनेकांना कळणार नाही. हा
कारण तो नेहमीच्या वापरातला नाही आहे. सरावाचा नाही आहे. हा, तर व्यक्तिमत्व छाया म्हणजे ज्याला आपण शॅडो पर्सनॅलिटी म्हणतो. बर. शॅडो पर्सनॅलिटी म्हणजे प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वातली काही बाजू अशा असतात हा. की त्याला सगळ्यांच्या समोर उघड कराव्याशा वाटत नाही बर. किंवा त्या झाकून ठेवाव्याशा वाटतात बर. किंवा इव्हन त्याला त्या स्वतःला सुद्धा आपली बाजू अशी आहे ही ऍक्सेप्ट करणं अवघड जातं. अवघड जाते त्या. हा. तर त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं असतं तसं यांच्या बाबतीत काय झालं, हा. या तिघांच्या बाबतीत काय झालं, ही एवढे मोठे खेळाडू असून सुद्धा त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रांजळपणे आपली सगळी आत्मचरित्र लिहिलेली आहेत. कबुली जबाब हा. सगळे प्रांजळ म्हणजे दिलेले. ते सहज आपले असे प्रसंग लपवू शकले असते हा. की आपल्या प्रतिमेला धक्का लागू शकेल असे अनेक प्रसंग ते लपवू शकले असते, पण त्यांनी ते प्रांजळपणाने त्यांनी सगळं स्वतः लिहिलंय. त्यामुळे मला व्यक्तिमत्व छाया त्यांची काही टिकून घ्यायची किंवा ती हे करायची गरजच लागली नाही. हा. हा. आता ह्याची एक दोन उदाहरणं तुम्हाला समजा हो. द्यायची हो. त्याची. तर सचिन तेंडुलकरच्या बाबतीत 2004 मध्ये हा. ज्यावेळेला तो पाकिस्तानच्या विरुद्ध खेळत होता हो. आणि तो 194 धावांवर नाबाद होता. हो. हो. आणि क्रिकेटमध्ये द्विशतक ही फार दुर्मिळ गोष्ट समजली जाते. हो. कारण द्विशतक झळकावणारे खेळाडू फार कमी आहेत. क्वचित म्हणजे असतात. हो. 2 आकड्यातले तर असे अवघे 2 खेळाडू आहेत. हो. तर तो असा त्या द्विशतकाच्या उंबरठ्यावर होता हा. आणि त्याच वेळेला भारताच्या कर्णधाराने अचानक डाव घोषित करून टाकला. बर. आता त्याला एवढा मोठा धक्का बसला, कारण अशी काही वेळ नव्हती की त्यावेळेलाच ते डिक्लेअर घोषित करणं आवश्यक आहे. होता. तर धक्का बसला आणि तो अतिशय हताश आणि उद्विग्न मनस्थितीत असा तंबूमध्ये पॅव्हेलियन मध्ये परतला. हा. आता एखाद दुसरा जर खेळाडू असता तर त्याने हो. आपले बॅट ग्लोव्ज फेकून दिले असते. फेकून दिले असते. हो, मग म्हणजे काय? बहुतेक खेळाडू असे करतात, सगळ्या आपल्या राग त्या ह्याच्यावर करतात, त्या सगळ्या किट वरती करतात. काढतात. बरोबर. पण सचिन तेंडुलकर हा खरोखरच वेगळा होता. हा. तो फक्त त्यावेळेचे कोच जे जॉन राईट होते, हो. तर त्यांना म्हणाला की खूप पुष्कळ बॅटिंग केलेली आहे मी, त्यामुळे माझं अंग जरा अवघडून आलेलं आहे, तर हो. थोडा वेळ विश्रांती घेतो आणि मग फिल्डिंगला जातो. हो. आता तो खरं तर मनातून अतिशय संतापाने खतखतत होता की काय हे केलं, 194ला आम्हाला हे केलं, पण त्यांनी ते कुठेही दाखवलं नाही, व्यक्त केलं. पण हे मात्र त्यांनी स्वतःच्या आत्मचरित्रामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे त्या वा. सगळ्या याच्यामध्ये. ते कुठेही त्यांनी लपवून ठेवलेलं नाही. हो. किंवा कारकिर्दीच्या अखेरीला हा. त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या, हो. मला आठवत असेल तर, हो. किंवा 100 शतक त्याला हुलकावणी देत होतं. खूप शिव्या घातल्या खूप त्यावेळेला सगळ्या हो. लोकांनी त्याला हो. टीकेला, पण कुठेही त्यांनी त्या टीकाकारांची तोंड बंद करायची हे केलं, त्याला काही उत्तरही नाही दिलं. उत्तरही दिलेलं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हो. आणि शांतपणे जिद्दीने खेळत त्यांनी ते आपलं 100 शतक पूर्ण पूर्ण केलं. अगदी. त्यावेळेला. अगदी. त्यामुळे तो काय होता, हे सगळं त्याचं जे संयम शांतपणा जो आहे, तर त्यांनी आयुष्यात एक 4 आधारस्तंभ स्वतःचे मानलेले होते. हा. म्हणजे एक म्हणजे त्याची आई, हो. दुसरे म्हणजे त्याचे गुरु हा. आचरेकर सर, आचरेकर सर. हो. दुसरा म्हणजे त्याचा मोठा भाऊ अजित, अजित. आणि चौथी त्याची पत्नी अंजली. अंजली. ही 4 जण जे काय सांगतील किंवा त्यांच्या शब्दाने त्याला धीर यायचा, हा. किंवा त्यांचे शब्द त्याला तो फक्त मानायचा आणि हा. बाकीच्यांचं हे करत नव्हतं. बरोबर. त्यामुळे अशा गोष्टी आहेत. आता समजा विश्वनाथन आनंदचं घेतलं, म्हणजे मला एकच फक्त सचिनच्या बाबतीत असं वाटतं की ही जी काही त्याची सगळी मनोअवस्था होती बरोबर, ती त्याने मूळ चरित्रामध्ये एका संयत स्वरूपात मांडलेली असते. अतिशय संयत. आणि आपण बिईंग अ क्रिकेट प्रेमी हा. मराठी माणूस, हो. आपलं ते एक अशी सळसळ असते, तर कधी कधी आपण वेगळे शब्द वापरण्याची आपल्याला इच्छा होऊ शकते, पण ते तुम्ही टाळलेलं आहे. बरोबर. आणि तो संयम ठेवून केव्हाही सगळ्यात फार मोठी गोष्ट ती. आता विश्वनाथन आनंदच्या बाबतीत जर म्हटलं तर तो 5 वेळचा बुद्धिबळ जगज्जेता आहे. अगदी. आणि त्याच्या कामगिरीमुळे अनेक तरुण लोक बुद्धिबळ या खेळाकडे वळले खेळायला. हो. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं तर गेल्या वर्षी गुकेशला हो. पुन्हा विश्वविजेतेपद मिळालं. हो. तर हे फार मोठी कामगिरी आहे त्याची, कारण हो. क्रिकेट प्रेमी आपला देश आहे. हो. तर अशा वेळेला बुद्धिबळाचं महत्व आणि बुद्धिबळाला पुन्हा लोकप्रियता मिळवून देण्याचं फार मोठं काम बरोबर विश्वनाथन आनंद केलं झालेलं आहे. हो. पण विश्वनाथन आनंदचं जर आत्मचरित्र बघितलं हा. तर तो पराभवाला अतिशय घाबरायचा. बर.
ज्या ज्या वेळेला त्याचे पराभव व्हायचे सतत त्याच्या मनात आपला पराजय होईल की काय अशी भीती वाटत असायची. बर. आणि समजा जर त्याला लागोपाठ हार होत चालली, त्याचे पराभव होत चालले, तर त्याला स्वतःच्याच क्षमतेबद्दल शंका वाटायची. अरे बापरे. अशी त्याची होती पद्धत. ही आता कोणाला एरवी कोणाला समजणार नाही. तो फक्त 5 वेळेचा विश्वविजेता आहे एवढ्याच गोष्टी समजतात आपल्याला. पण अशी असते, म्हणजे व्यक्तिमत्व छाया असते. पण त्यांनी काय केलं की ह्या आपल्या स्वतःच्या मर्यादा ओळखल्या. बर. स्वतःच्या मर्यादा ओळखल्या आणि त्याच्यावर त्यांनी जिद्दीने काम केलं. म्हणजे विजयामुळे पण त्यांनी विजयात सुद्धा त्यांनी नम्रता दाखवली आणि पराभवाने पण तो खर्चला नाही अजिबात. स्थैर्य दाखवलं त्यांनी. त्यामुळे त्यांनी आपल्या शॅडो पर्सनॅलिटीला कधीही मात करून दिली नाही त्याला. तसंच त्याच्या उलट क्रिस गेल. क्रिस गेल फार उत्सुकता आहे क्रिस गेल. क्रिस गेल बद्दल उत्सुकता असण्यासारखंच त्याचं व्यक्तिमत्व आहे. कारण आपला सचिन काय, विश्वनाथन आनंद काय, हे अतिशय शांत संयमी. अगदी. आणि त्याच्या अगदी उलट अगदी धाडसी, आक्रमक, बिनधास, कुठल्याही गोष्टीची भीडभाड न ठेवता, काही न लपवता, जगातल्या यच्चयावत सुखांचा उपभोग घेणारा. बरोबर. भरपूर वेळा बदनामी झाली तरी त्याला काही फरक पडणार नाही. अशा प्रकारचा क्रिस गेल. पण तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल की ह्या क्रिस गेलला सतत मृत्यूची भीती आहे. बर. म्हणजे मृत्यूची भीती होती आहे. याचं एक कारण कदाचित असं होतं की लहानपणी त्याच्या हृदयाची एक झडप निकामी झालेली होती. बर. म्हणजे तो खेळता खेळता त्याचा श्वास कोंडायचा. त्याला एक पाऊल हे काही करता यायचं नाही. पण तो प्रतिस्पर्धी संघाला ते दाखवून द्यायचा नाही. मग कुठेतरी पाणी मागव, ग्लोव्ज मागव, असं करून तो हे करायचा, काही लपवायचा, त्याच्यामध्ये हे घ्यायचा आणि पुन्हा नॉर्मल झालं की खेळायचं. म्हणजे क्रिस गेलच्या आत्मचरित्राची सुरुवातच अशी होते की तो एका परदेशातल्या इस्पितळामध्ये एका अंधाऱ्या खोलीमध्ये उताणा पडलेला आहे. आणि त्याच्या हृदयावर, त्याच्या अंगावर सगळीकडे वायर्स लावलेले आहेत सगळीकडे. आणि हृदय असं जोरजोरात धडधडत आहे. आणि ते हृदयाची स्पंदन मोजणारं यंत्र जे असतं त्याच्यावर बीप 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 असा आवाज येतोय. आणि त्याला सतत भीती वाटते की कोणत्याही क्षणी येऊन मृत्यू आपल्यावर झडप घालणार की काय. अशा याच्यामध्ये तो आहे. आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया होते आणि संपूर्णपणे तो त्या व्याधीतून मुक्त होतो, मोकळा होतो. असा तो मोकळा झाला त्या व्याधीतून. पण ज्या क्षणी त्याला समजतं की हा आपण आता पूर्णपणे त्या व्याधीतून मोकळा झालेलो आहे, त्याच क्षणी तो ठरवतो की या पुढचं आयुष्य मी धमाल घालणार. मी माझ्या मनाला पाहिजे तसं करणार. लोक काय म्हणतील, कसे म्हणतील, त्याची मला काय पर्वा नाही. कारण मला हे नवीन आयुष्य मिळालेलं आहे. माझी ज्या वेळेला मी सगळ्या त्या वेदना हे करत होतो त्याला कोण नव्हतं माझ्या बाजूला. तर ते मी आता जे येणार आहे ते पूर्णपणे मनासारखं हे करणार आहे. आणि तो लिहितो त्या याच्यामध्ये की ज्या वेळेला त्या हॉस्पिटलमधून तो घरी आला त्या रात्री तो क्लबमध्ये गेला. सरळ आणि धमाल केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा क्लबमध्ये गेला आणि म्हणतो दुसऱ्या दिवशी काय केलंय मला तिसऱ्या दिवशी आठवत नव्हतं. अरे बाप. अशा पद्धतीचं ते सगळं जीवन बेफाट आयुष्य. बेफाट आयुष्य. म्हणजे अनेकांनी मला सांगितलं की अरे बाबा ते चांगलं लिहिलं तू सगळं आहे पण आम्हाला काही झेपत नाही बाबा. संस्कृती त्याची जी सगळा प्रकार आहे कारण आम्ही असं काय अनुभव घेतलेला नाही तो. म्हणजे इतकी त्याचं दारिद्र्य होतं. पत्र्याच्या खोलीत राहायचं पूर्ण. आणि ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याला एखादं पक्षी मारून त्याची ब्रेकफास्ट करायचा. अशी त्याची सगळी होती परिस्थिती. पण त्याच्यानंतर तो आरामात जगला. त्यामुळे कसोटी सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार मारायचा विक्रम त्याच्या नावावर आहे. म्हणजे कसोटी सामन्यामध्ये टेस्ट मॅच मध्ये एक पहिला तास असे शांतपणे खेळतात, हे करतात आणि मग म्हणतात पुढे बघूया आपण. तर हा माणूस म्हणजे वन डे आणि याच्यावर आता कोणी अभिषेक शर्मा पहिल्या बॉलला T20ला सिक्सर मारतो. पण कसोटी सामन्यामध्ये टेस्ट मॅच मध्ये पहिल्या बॉलला सिक्सर मारणार कोण आहे तर क्रिस गेल आहे. पण तरी सुद्धा त्याची मृत्यूची भीती अजिबात गेली. म्हणजे त्या आत्मचरित्रामध्ये दर 15 पानांनी असं एक वाक्य येतं किंवा ज्या ज्या वेळेला त्याला अस्वस्थ वाटत असतं त्याला असं एक वाक्य येतं की शांत राहा, मोकळेपणाने श्वास घे, छाती भरून श्वास घे, नीट संयम ठेव स्वतःवर, काय बरोबर निर्णय घ्यायचा हे विचार कर
हा. शांत राहा, असं एक 15-20 यांनी आहे. हे अनलाईक हाय क्रिस गेल, तुम्हाला जो एरवीचा क्रिस गेल वाटतो, तर ही अशी सगळी मंडळी, थोर मंडळी, आपल्याला असं वाटत असतात की एक कुठे वरच्या ग्रहावरून पडली आहेत आणि फार पूर्वपुण्याही आहे त्यांच्यामध्ये, हो. म्हणून त्यांना ते ही सगळ्या गोष्टी हे येतात. पण ही सुद्धा तुमच्या माझ्यासारखीच हाडामासाची माणसं असतात. त्यांनी अपमानास्पद जेवढा आपल्यासारखेच ते अनेक अवहेलनात्मक सहन करत असतात. घडलेले असतात. अगदी, अगदी. पण त्याच्यावर त्यांनी वेगळ्या पद्धतीने मात केली, म्हणून ते एवढे महान झालेले असतात. म्हणून ते आज भारतरत्न आहे, म्हणून त्याला युनिव्हर्सल बॉस म्हणतात, 5 वेळा विश्वविजेता. तर या लोकांकडून खूप असं हे शिकण्यासारखं आहे की काय आहे. आणि हे अगदी म्हणजे काय म्हणू ना, अगदी सहजपणे, म्हणजे सहज आहे असं वाटेल एवढं कष्टप्रद ते अनुवादात उतरवलं. मला या निमित्त सांगेल की ते प्रांजळपणे आणि अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे. हा त्यांचा फार मोठेपणा आहे संबंध आहे. म्हणजे प्रत्येकाची, म्हणजे या तिन्ही पुस्तकांची उदाहरणं घेतली तर तिघांचाही लहेजा वेगळा, शैली वेगळी, स्वभावच या व्यक्तिमत्वाचा वेगळी. मला प्रश्न असा पडतो, म्हणजे एक वेळ त्यांनी लिहिताना त्यांच्या भाषेतून ते लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी कदाचित वाचकांचा विचार केला असेल नसेल आपल्याला कल्पना नाही, करण्याचा संबंध नाही. संबंध नाही काही. हा चांगलं सांगितलं. पण आपल्याला आहे संबंध, कारण आपला वाचक मराठी आहे आणि मला अनुवाद करायचा. तर ते करत असताना आपला एक वाचक बसतो बीडमध्ये, एक वाचक बसतो कोकणात बांद्यात कुठेतरी, एक असतो इकडे विदर्भात मराठवाड्यात, एक असतो अमेरिकेतला मराठी वाचक. तर आता हे तुम्ही तुमच्या अनुवादाच्या टेबलवरती अनुवाद करायला बसला, सुरुवात करायला, तर या सगळ्या वेगवेगळ्या मराठीची लय समजणाऱ्या किंवा जाणणाऱ्या अशा सगळ्या भाषक वाचकांचा, म्हणजे मराठीतलेच आहेत वाचक आहेत, बरोबर. पण त्यांच्यासाठी ती भाषा कशी असावी, त्याचा कसा विचार काय होतं, असा विचार करता येत नाही अनुवादात. हे नाही करता करता. बीडचा माणूस काय म्हणेल किंवा बरोबर. अमरावतीचा काय म्हणेल असं करता येत नाही. बरोबर. आता याच्यामध्ये काय महत्वाचा प्रश्न येतो, म्हणजे त्या मूळ पुस्तकातला भाषाभाव त्याला म्हणतात. करेक्ट. म्हणजे भाव व्यक्त करण्याची भाषेतली ताकद त्याला बरोबर. भाषाभाव असं म्हणतात. म्हणजे बरोबर. मूळ लेखकांनी ज्या परिणामकारक शैलीमध्ये बरोबर. आपलं बरोबर. स्वतःचं मूळ लेखन केलेलं आहे, तसं ते मराठीतून तसं ते अनुवादामध्ये आलं त्या पाहिजे. संपूर्णपणे त्याच परिणाम साधणारे तुम्हाला अनुवाद करायला लागतो. बरोबर. म्हणजे आता मी वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांचा अनुवाद केला. हो, हो. म्हणजे त्याच्यात म्हणजे आत्मचरित्र आली, हो, राजकीय हो. थ्रिलर अगदी, आली, हो. किंवा Mastermind, हा, The Cut Out हा, Girl सारखी मनोविज्ञानात्मक पुस्तकं आली, प्रेरणादायी पुस्तकं आली, युद्ध. बरोबर. आता काय होतं, या प्रत्येक विषयाचं एक वैशिष्ट्य असतं बर आणि ते वैशिष्ट्य तुम्हाला कायम लक्षात घ्यावं. हा म्हणजे समजा एक आपण उदाहरण घेतलं की एक वाक्य आहे हा की आय वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड बर बट आय न्यू दॅट आय हॅड टू गेट गोईंग. सॉरी, परत एकदा सांगता वाक्य. आय वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड हा बट आय न्यू आय हॅव टू गेट गोईंग हा बिकॉज एव्हरीथिंग वॉज डिपेंडेड ऑन नेक्स्ट फ्यू सेकंड्स. आता हे समजा क्रिकेटपटूच्या आयुष्यात हो. आत्मचरित्रात सहज वाक्य येऊ शकतं. हो. तर त्यावेळेला आपण काय म्हणतो की माझी पुरती दमछाक झालेली होती हो आणि पुढचा खेळणं मला अगदी अशक्य होतं. हा पण तरी सुद्धा आतून मला एक आवाज येत होता हा. की नाही, आता थांबायचं नाही, कारण हा पुढच्या क्षणी जर तू टिकलास तर तुझ्यामध्ये सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. आहे. आता हे अनुवाद जो आहे तर तो क्रिकेटपटूच्या बाबतीत बरोबर होतो. बरोबर आहे. हो. त्यामुळे तो होतो. आता तुम्हाला सांगतो, म्हणजे वैशिष्ट्य कसं असतं, समजा हेच वाक्य समजा राजकीय कसं? मनोवैज्ञानिक मध्ये विषयाच्या मध्ये आलं, हो. तर त्याच्यामध्ये अनुवाद लगेच वेगळा होतो. कारण मनोवैज्ञानिक याच्यामध्ये संकल्पनांना महत्व असतं, कन्सेप्ट ज्याला म्हणतो ना, त्या संकल्पनांना, कन्सेप्टला महत्व असतं. म्हणजे आता हेच समजा वाक्य आहे, आय वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड बट आय न्यू आय हॅव टू गेट गोईंग बिकॉज नेक्स्ट फ्यू सेकंड्स आर गोइंग टू डिसाइड एव्हरीथिंग. बरोबर. तर याच्यात तो काय म्हणेल की मला तीव्र थकवा जाणवत होता, हा पण कार्य पूर्ण करण्याची माझी अंतर्गत प्रेरणा मात्र अजून सक्रिय होती. आणि मला स्वस्त बसू देत नव्हतं. असं. सक्रिय होती. सक्रिय नाही, होती. सगळी भाषा बदलायला लागते. हा. मनोविज्ञानाचं सांगायची गोष्ट म्हणजे हा. माझी अंतर्गत प्रेरणा मला अद्यापही सक्रिय होती. होती. आणि कारण मला माहिती होतं की पुढच्या काही क्षणामध्ये
जे उद्भवणारे जे घटक आहे त्यात ते सगळा मोठा परिणाम साधणार आहे. हा, त्यामुळे इथे कशी होते की ती याची संकल्पनेची भाषा वापरायला लागते. वैज्ञानिक अंतर्गत दृष्टिकोनातून परिणाम, हा, अंतर्गत मनोवैज्ञानिक याच्या पद्धतीने हे करायला लागते ती भाषा. हा. पण इथे हीच जर भाषा क्रीडापटूसाठी वापरली तर तर ती ती चालणार नाही. तर तो भान तुला समतोल तो सगळा तुम्हाला साधायचा. किंवा समजा हेच वाक्य प्रेरणादायी साहित्यामध्ये आलं, बरोबर. एखादं आलं बरोबर. तर आय वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड बट आय न्यू आय हॅव टू गेट गोईंग हो. बिकॉज एव्हरीथिंग डिपेंडेड ऑन द नेक्स्ट फ्यू सेकंड. करेक्ट. तर इथे तो काय म्हणे की मी खूप थकून गेलेलो होतो, हा, पण आणि शरीर मला सांगत होतं की आता बास झालं नको. हा. पण त्याच वेळेला मन मला बजावत होतं की आता जर तू थांबलास आणि आता जर पराभव पत्करलास तर आयुष्यभर पस्तावशील, आयुष्यभर पश्चाताप करून घेशील त्याचा. हा. आणि हीच क्षण असतात की त्याचं पुढचं तुझं भवितव्य घडवतं. हाच तो क्षण की तू की आता तो पुढचं भवितव्य तुझं घडू घडवू शकतो. शकतो. त्यामुळे एकच वाक्य असतं पण त्याचे 3 वेगवेगळे अनुवाद तुम्हाला करायला लागतं त्या भाषेचे. म्हणजे त्या पुस्तकाच्या प्रकारचं कुठल्या प्रकारचं पुस्तक आहे, कुठल्या बरोबर. विषयावरचं पुस्तक आहे बरोबर. ते लक्षात घेऊन त्याच्यावर. करायला लागतं. आणि म्हणजे मला इथे माझ्या प्रश्नाचं पण नकळत उत्तर असं सापडतं की हा. असं एकदा आशयाला पक्क धरून ठेवणारं मराठी आलं बरोबर. किंवा ते बिडात बसून वाचू दे किंवा बांध्यात बसून वाचू दे, हा. त्याच्यावरती व्हायचा तोच परिणाम होणार. बरोबर. Correct कारण आहे. भाषाशैली तुम्ही बदलू शकता हा. पण भाषा भाव तुम्ही भाव बदलायची नाही तुम्हाला बदलत. नाहीये. बरोबर. तो तुम्हाला अनुवादकाला हेच नाहीये, तो तसाच्या तसा तुम्हाला ठेवायला लागतो. मंडळी, हे गमक आहे की एवढी आपल्या कामाप्रती जेव्हा स्पष्टता असते, पारदर्शकता असते आणि विचारांमध्ये स्वच्छता असते, तेव्हा असे दर्जेदार अनुवाद उतरतात. म्हणजे त्याच्याशिवाय हे बरोबर आहे. ती सगळी प्रक्रिया मी तुम्हाला म्हटलं अगदी आहे ती. अगदी हे आपलं केलं जमलं वाटलं झालं असं होत नाही. हेच एका अर्थी कुलकर्णी सरांना सांगायचं होतं, फक्त त्यांनी ते असं छान समजावून सांगितलेलं आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की आपली चर्चा उत्तरोत्तर रंगतेच आहे. असे काही अनुभव आले का की आता इथे मी अडकलोच आहे आणि आता इथून पुढे सुटकाच नाही होत आहे माझी, आणि आता हे काय झालंय, पुस्तक घेतलं मी करायला पण काय मला झेपत नाही वगैरे, असं काही असं झालं कधी? असं होतं. आता ह्याच्यामध्ये काय होतं अनेकदा की जी पुस्तकाचा अनुवाद करताना ना नेहमी पहिली 2 प्रकरणं असतात ना, हा. ती खूप तणावाची असतात. म्हणजे काय असतं की त्यावेळेला अनुवादक चाचपडत असतो, बर. पण त्याला बरोबर त्या लेखकाचा सूर सापडायला लागतो. बरोबर. त्याच्या म्हणजे ज्याला साथीत वाद्य असतो तो सूर पकडत असतो मुख्य गायकाचा किंवा याचा. हा. त्यामुळे ती पहिली 2 प्रकरणं तुम्हाला मला म्हणजे माझी पद्धत आहे की ती मला पुन्हा पुन्हा वाचायला लागतात. हा, परत परत पुन्हा करून पुन्हा बघायला त्याच्यात बदल करावा असा वाटतो. बरोबर. पण एकदा ती झालं की मग तो सूर व्यवस्थित सापडला सापडतो आणि मग ते शेवटपर्यंत जातं. दुसऱ्यात जातो. कारण एकदा तो सूर सापडला त्या सगळ्या याचा आणि मुळात ते पुस्तक वाचलेलं असतं, हो. त्यामुळे ते एकदा ते माहित असतं ते सगळं. असे 2 पुस्तकं एका वेळेला वगैरे असे काही नाही, चमत्कारिक प्रयोग नाही. हा, म्हणजे असे प्रयोग केलेले. हा, काही जण रायटी खेळतात, काही जण लेफ्टी खेळतात, तसं त्याचं नाही करत आहे. कारण काय आहे माहितीये का, प्लेइंग इट बाय वे असं आहे ना. कारण अनुवाद ही अतिशय संयमाची गोष्ट आहे आणि प्रामाणिकपणाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे चांगला अनुवाद हा नेहमी वेळ घेतो, भरपूर वेळ द्यायला लागतो त्याला. कारण त्याच्यावर नंतर जर त्याचा जरा बदल झाला, चुकला, आता सचिन तेंडुलकर जेव्हा ते तसं होतं, म्हणजे खूप यांनी करायला लागतो तो अनुवाद. आणि समोरचा माणूस पण, म्हणजे समोरचं व्यक्तिमत्व एवढं श्रेष्ठ आहे की ते बारकाईनं बरोबर. तपासणार आणि अर्थात हा. म्हणजे एका अर्थी तुमच्या तोंडून सचिन बोलतोय असंच ते आहे. तेच म्हणतो मी. पण मला कुलकर्णी सर मला असं सांगा, पण हे सुरू कसं काय झालं सगळं? म्हणजे आधी जर तुमचं बघितलं तर बँकेतली नोकरी ती ठीक आहे, मी नोकरी कर्तव्य म्हणून आपण भावनेने पूर्ण केली, स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. मग तुम्ही सिनेमा मालिका वगैरे लिहित होता, नाटक लिहित होता, पण ते अनुवादाकडे कसं काय आलात म्हणून? आता काय झालं, व्हीआरएसचा मी निर्णय असा अचानक घेतला होता त्यावेळेला. म्हणजे माझी एक 5-6 वर्षाची सर्व्हिस होती. हा. आणि नाटक, पिक्चर किंवा हे सगळं लिखाण आहे ना, हे एक असं हुकमी नसतं. बरोबर. हुकमी सांगता येत नाही ना, हुकमी तुम्हाला नाटक लिहिता येत नाही. बरोबर. पण अशा वेळेला आपला हात लिहिता राहावा बर. अशी एक हे असते बर. की हे अनुवाद वगैरे कसं एक समोर पुस्तक पुस्तक असतं. आणि त्याच्यामुळे ते अनुवाद करताना आपला हात राहतो आणि आपल्याला भाषेची आवड असते, शब्दांची आवड असते. त्यामुळे तो हात लिहिता राहावा या संकल्पन याच्यातून मी ती पुस्तकाचा अनुवाद करायला सुरुवात केली. बरोबर बरोबर. पण मग हे सुरू झाल्यानंतर मग तुमची अनुवादक म्हणून एक दृष्टी तयार झाली असेल, हा. अभ्यासाची एक सवय लागली असेल, किंवा एक शब्दांविषयीची संवेदनशीलता, पण ते सगळी पुढची प्रक्रिया कशी हळूहळू विकसित होत गेली? म्हणजे खरं सांगायचं तर ह्या 3 गोष्टी आता तुम्ही ज्या विचारल्या, हा. तो अनुवादकाच्या कौशल्याचा केंद्रबिंदूच म्हणायला पाहिजे. बर.
बर. कारण अनुवादकाची दृष्टी, हो त्याचा अभ्यास करण्याची पद्धत, सवय, हो. किंवा शब्दांविषयीची त्याची शब्दांविषयी संवेदनशीलता. हो. आता तसं पाहिलं तर ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या नाहीयेत, त्या एकमेकींना घडवत जातात त्या सगळ्या. बर. आता अनुवादकाची दृष्टी कशी पाहिजे, हा. तर ती लेखक केंद्रित पाहिजे, बरोबर. कायम लेखक केंद्रित पाहिजे. म्हणजे त्यांनी कधीही स्वतःला लेखकापेक्षा श्रेष्ठ समजता कामा नये. बरोबर. कितीही तो स्वतःने भरपूर पुस्तकं लिहिली असेल, तो प्रतिनिधी यश असेल किंवा काही असेल, तर अनुवाद करताना मात्र तो लेखक काला शरण केंद्रित किंवा त्याला असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे हे मी कसं लिहिलं असतं हा हा. प्रश्न त्यांनी कधीही विचारता कामा नये. हा लेखकांनी काय 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 लिहिलंय, तो काय साधतोय, त्याला काय साध्य करू पाहतोय, बरोबर. हा प्रश्न त्यांनी सतत विचारायला पाहिजे. त्यांनी लेखकावर कधी कुरघोडी करायला पाहिजे. करायची नाही. आणि मग तसं म्हणून त्याच्यासाठी काय करायला लागतं की त्याला लेखकाचा तो सूर सापडायला लागतो. बरोबर. आणि ते बिटवीन द लाईन्स आपण ज्याला म्हणतो ना, तशी ती अनुवादकाला हे पाहिजे होती की बरोबर. मोकळ्या जागेत तो काय सूचित करतोय, बरोबर. त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं करायला पाहिजे. बर. तो लेखकाचा प्रतिस्पर्धी नसतो, तो लेखकाचा प्रतिनिधी असतो. प्रतिनिधी असतो. वा वा, हे फारच मार्मिक वाक्य आहे बरं का. लेखकाचा प्रतिस्पर्धी नाही. हा. आणि दुसरी गोष्ट, आता अभ्यासाची सवय, हा. अभ्यासाची सवय म्हणायला लागली तर आपण एरवी कसं करतो की एखादं पुस्तक घेतो, वाचतो, हो. वाचून झाल्यावर बाजूला बाजूला ठेवतो, ठेवतो. काही दिवसांनी दुसरं पुस्तक घेतो, वाचायला सुरुवात करतो. अनुवादकाला तसं करता येत नाही. बर. अनुवादकाला ते पुस्तक वाचल्यानंतर हे पुस्तक का लिहिलंय, कसं लिहिलंय, याचा संबंध खोलवर विचार करायला लागतो. बर. त्या सगळ्या याचा बर. म्हणजे ते कशा पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे, हा. आणि त्या तशा पद्धतीने आपल्याला मांडता आलं पाहिजे. म्हणजे त्याचं अनालिटिकल रिडिंग त्याचं म्हणतात ना ज्याला, बर. बर. त्या पद्धतीचं अनुवादकाला करायला पाहिजे. आणि आता शब्दांबद्दलची संवेदनशीलता म्हणतो, हो. तर संवेदनशीलता हा तर प्रत्येक लेखकाचा श्वास आणि ध्यासच आहे. अगदी. कारण शब्द हाच त्याचा मूळ गोष्ट आहे. शब्दाशिवाय तो काहीच करू शकणार नाही. त्यामुळे तो शब्द हा त्याला शब्दाची त्या ओढ असायला पाहिजे. अचूक शब्दाची अनुवादकाला नेहमी अशी ओढ असायला पाहिजे. हा शब्द त्या शब्द म्हणजे मध्ये मला असं वाटतं की व्हॉट्सअपवर किंवा याच्यावर एक शांताबाई शेळक्यांचा हो. गीतकार किंवा ह्या आहेत ना आपल्या मोठ्या कवयित्री, हो. त्यांचा एक किस्सा व्हायरल झाला होता. हो. अनेकांना कदाचित माहिती असेल हो. की एकदा प्रवीण दवणेंनी त्यांना विचारलं होतं हो. की बाई, तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ हो. असे दोन्ही शब्द येतात. आता आकाश आणि आभाळ याचा शब्द अर्थ तर एकच आहे, हो. पण मग हे दोन शब्द एकाच कवितेत तुम्ही का वापरले? बरं. त्याच्यावर त्या बाई म्हणाल्या, त्यांचं उत्तर फार छान आहे त्याच्यावरचं. अरे बाबा, निरभ्र असतं ते आकाश हा. आणि भरून आलेलं असतं ते आभाळ. आभाळ. बरोबर. त्यामुळे वा. ही शब्दांची संवेदनशीलता अगदी. अनुवादकाकडे असायला पाहिजे. आणि ती ही संवेदनशीलता अनुवादकाकडे असली, त्याच्यासाठी झाला त्या शब्दांची मैत्री करायला लागली. मैत्री करा. बरोबर. नाही, आणि अर्थातच म्हणजे आता सुद्धा ज्या अगदी अखंडपणे किंवा सलगतेने तुम्ही प्रश्नांची उत्तर देताय, त्यामुळे ती शब्दांची चांगली जुळलेली मैत्री. मला वाटलं नव्हतं, मला वाटलं कारण तशी आता बोलण्याची असं सवय राहिलेली नाही. अगदी प्रवाही. कारण त्याच्यात तुमचा पण सहभाग आहे, तुम्ही छान पद्धतीने सांभाळून घेत आहे. नाही, माझा फक्त नाममात्र आहे. पण ते खरंच म्हणजे हा ओघवतेपणा तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही, मला नक्की खात्री आहे की दीपक कुलकर्णींना कधीतरी तुम्ही भेटायला जा, त्यांच्याशी गप्पा मारा. त्या गप्पा मारून झाल्यानंतर त्या गप्पांमध्ये ते जेवढे गुंतलेले असतील तेवढेच ते त्यांच्या पुढच्या पुस्तकामध्ये गुंतलेले असणार. कारण मी तुम्हाला सांगतो ना की प्रत्येक पुस्तकाच्या वेळेला, म्हणजे आता कसं झालं, सुरुवातीला काय होतं, ज्याला मी अनुवाद म्हणजे हो. विहारात घेतली आणि अनुवाद करायला सुरुवात घेतली, त्याला असं मला वाटलं की अनुवाद करणं म्हणजे माझ्या भाषाविषयक कौशल्याची कसोटी हा. आहे, एवढीच आहे ती परीक्षा भाषाच्या वेळेला. Correct. त्यामुळे मी तसा हे नव्हतं. आणि पहिली सुदैवाने माझ्याकडे 2 पुस्तकं जी आली ती अशी रहस्यमय कादंबऱ्या वगैरे आलेली होती. हा. पण त्याच्यानंतर मला कळलं की ज्यावेळेला अशी मोठमोठी पुस्तकं यायला लागली, हो. तर अनुवादकांनी त्या प्रत्येक लेखकाशी समरस व्हायला पाहिजे. अगदी. प्रत्येकाची ती समरसता त्याला जर साधता आली नाही, हो. तर त्याला हे नाही. त्यामुळे नवीन पुस्तक मी ज्यावेळेला घेतो त्यावेळेला त्याचा अनुवाद करत असताना मी तो म्हणजे सचिनमय झालेला असतो, किंवा तो जो कोण असतो ना त्या पद्धतीचा संबंध त्याच्यामध्ये क्रिसगेलमय पण झालेले असतात. असायलाच पाहिजे. अरे नाही जगता आलं तर असं जगता आलं. करेक्ट आहे. वा. म्हणजे एका अर्थी अनुवादक म्हणजे एक प्रकारे अभिनेताच म्हणायला पाहिजे, नटच म्हणायला पाहिजे की ती भूमिका. अगदी. आता मी तुम्हाला सांगतो हे उदाहरण पण मला अतिशय महत्वाचं वाटतं. तुम्ही छान उदाहरण दिलं तुम्ही की आता नट जो असतो ना, नट हो, तो काय करतो, म्हणजे खरं तर ते नाटककाराचे शब्द असतात. हो, बरोबर.
पण तो अशा आवेशाने उच्चारत असतो की जणू काय आपण स्वतःच लिहिलेला आहे. तास लिहिलेलं आहे. प्रेक्षकांना वाटतं की यानेच लिहिलेलं आहे, इतक्या आवेश, कारण तो त्या पात्राशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो. बरोबर. तर अनुवादकाने असं लेखकाशी एकरूप व्हायला. आणि तिथे मला तुम्ही सांगितलेला अजून एक मुद्दा इथे जोडावा असं वाटतो. तुम्ही असं म्हणाला होतात की मी याच्यापेक्षा किती चांगलं करू शकेन, बरोबर. किंवा ते नटालाही ती मुभा नसते नाही. आणि असू नये, आणि उत्तम अनुवादकालाही ती मुभा नसते. कारण अनुवादकांनी कायम भान ठेवायला पाहिजे, जे मगाशी म्हटलं तसं, की तो एक मध्यस्थ असतो. म्हणजे हो. एकीकडे तो लेखकाचा प्रतिनिधी असतो हो. आणि दुसरीकडे वाचकाचा मार्गदर्शक असतो. अगदी. तर हा मध्यस्थपणा जो आहे तो त्याला कधी सोडता कामा नये. सोडता का? याच्यासाठी श्रीराम लागूंनी एक उत्तम शब्द वापरलाय, हा. तो म्हणजे ते नटाला लमाण म्हणतात. हो. की इकडचा माल तिकडे नेऊन टाकणं. त्यांच्या आत्मचरित्राचं आत्मचरित्राचं नावही तेच आहे. म्हणजे योगायोग ओघाओघाने तो उल्लेख आला इथे. बरोबर आहे त्याला. तर तसं मला आणखीन एक असं वाटतं, पण हे निव्वळ मटेरियलिस्टिक नाहीये, म्हणजे वस्तुनिष्ठ नाहीये. बरं. की इकडचे शब्द इंग्रजीमधले उचलून मराठीमध्ये टाकायचे, एवढं वस्तुनिष्ठ नाहीये. नाही. हे करत असताना मला खात्री आहे किंवा माझी अशी एक समज आहे की काहीतरी 19-20 स्वतःत पण काहीतरी बदल घडत असणार, जाणीवा जागृत होत असणार, काहीतरी परिणाम होत असणार. तर तसं इतक्या महत्वाच्या या आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या लोकप्रिय पुस्तकांचं, व्यक्तिमत्वांच्या चरित्राचं जेव्हा तुम्ही अनुवाद करता, तर त्या तुमच्या वैयक्तिक प्रवासात किंवा साहित्यिक वाटचालीमध्ये काय बदल घडले का, काय परिणाम जाणवला का? आता सांगायचं म्हणजे 2009 पासून मी सुरुवात केली अनुवादाच्या. हो. म्हणजे 2009 साली ज्याला हिचा करेन रोजचा स्क्रीन फॉर मी ह्या हो. पुस्तकाचा मी अनुवाद केला, हो. तिथपासून माझ्या अनुवादाच्या या प्रवासाला सगळी सुरुवात सुरुवात झाली. अगदी. आणि आता गोष्टीला आता जवळजवळ 16 वर्ष झाली. बरोबर. आणि या 16 वर्षात मेहता प्रकाशनातर्फे 16 पुस्तकं वा. अनुवादित झालेली आहेत माझी त्या सगळ्याला. पण हा जो सगळा प्रवास होता, तसं तुम्हाला जसं म्हटलं की सुरुवातीला मला असं वाटायचं ही कौशल्य म्हणजे भाषिक कौशल्याची कुसर आहे, म्हणजे कला आणि कुसरीमधलं. हा. त्यामुळे त्या अनुभवाच्या सागरात मी असा खोल डुबकी मारलेली नव्हती. हा. बरोबर असा चाललेला होता माझा सगळा. बघत होता की थंड आहे का गरम आहे असं. हा, हे चाललं ते अंदाज घेतो तशा पद्धतीचं चाललं. हा. पण काय झालं माझं सुदैवाने दुसरं जे पुस्तक अनुवादित होतं ख्रिस्टोफर रिचचं रूल्स ऑफ डिसेप्शन, बर. तर ते खूप लोकप्रिय झालं. म्हणजे अचानक वाटलं पण नव्हतं, पण वाचकांची पसंती मिळाली. वा. अनेक फोन्स आले. प्रतिक्रिया म्हणजे आल्या. मेहता हाऊसला पण ते Phones सगळे यायचे. कळलं त्या याला. आणि मला वाटतं त्यावेळेला सुनीलजींना कुठेतरी माझ्या अनुवाद क्षमतेचा किंवा लेखन क्षमतेची खात्री पटली असावी. बर. म्हणून त्यांनी अचानक माझ्या हातात सचिन तेंडुलकरचं प्लेइंग इट माय वे ठेवलं. वा. आणि ज्या क्षणी ते पुस्तक माझ्या हाती पडलं, तो मला असं वाटतं माझ्या त्या अनुवाद सगळ्या प्रवासाचा टर्निंग पॉईंट ठरला. बर. पूर्णपणे टर्निंग पॉईंट ठरला. बर. कारण ते पुस्तकाचा अनुवाद करत असताना हा. ते असं अंतर्बाह्य थरारून गेलं होतं कम्प्लिटली. पण त्याच वेळेला एक जाणीव झाली होती की हे पुस्तकात म्हणजे एक फार मोठी जबाबदारी आहे. हो. हा अनुवाद करणं ही एक फार मोठी जबाबदारी आहे. हो. कारण हा माणूस म्हणजे क्रिकेटचा देव म्हणतात देव. त्याला, अगदी. सगळ्या लोकांचा देव आहे. निर्विवाद. आणि त्यावेळेला त्यांनी नुकतीच निवृत्ती घेतली होती आणि तसं ते इंग्लिशमध्ये आत्मचरित्र प्रसिद्ध झालं होतं. प्रकाशित. प्रचंड प्रतिसाद मिळत होता. हो. शिवाय सचिन पडला आपला मराठी माणूस. प्रश्नच आणि नाही. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत हो. तो त्या याला. आणि त्याचा जेव्हा मराठीतून आत्मचरित्र येणार तेव्हा त्याच्यावर भरपूर लोकांच्या उड्या पडणारच होत्या त्यावेळेला. हो. आणि अशा वेळेला जर माझ्या अनुवादात काही चूक झाली, बरं. तो अनुवाद बिघडला किंवा काय झालं तर फार मोठ्या टीकेला मला सामोरं जायला लागलं असतं. अगदी. आता सुदैवाने तो अनुवाद चांगला झाला, त्याला छान हे मिळालं. म्हणजे मेहताच्या बेस्ट सेलरमध्ये बऱ्याच दिवस हे पुस्तक आहे. आता तिसरी आवृत्ती आता त्याची आलेली आहे. म्हणजे मोठी 5,000ची काढली. 5,000ची काढली. हो. आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये साधारण अशा 50 चांगल्या लेखकांचं किंवा चांगल्या वाचकांचं त्याचं एक हे घेतात की तुम्हाला आवडलेली 5 पुस्तकं. हो. तर त्यावेळेला त्या वर्षी अनेक जणांनी या पुस्तकाचं पुस्तकाचं रेकमेंडेशन केलं होतं. बरोबर. पण सांगायचं म्हणजे हा टर्निंग पॉईंट असा पडला की त्याच्यानंतर मला कळायला लागलं की अनुवाद करणं ही साधी गोष्ट नाही. हा. ही फार जबाबदारीची जोखीम आहे. म्हणजे एक काय होतं की मेहता पब्लिकेशन सारखं एखादं पुस्तक ज्याला निवडतं ते दर्जेदारच असतं. प्रश्नच नाही. आणि ते दर्जेदार पुस्तक ज्याला असतं तेव्हा त्या लेखकाने सगळे जीव ओतून ते पुस्तक लिहिलेलं असतं. बरोबर. तर त्या सगळ्या लिखाणाला अनुवादकांनी योग्य न्याय देणं हे योग्य
सर्वात महत्त्वाची गोष्ट गोष्ट आहे. आहे. आणि बरोबर. त्याच्यासाठी त्याला ते जे समरस व्हायला हा. लागतं हे सगळं त्या याच्यासाठी असतं त्या सगळ्या गोष्टी. वा हे ते समरस असणं तुमच्या लक्षात आलं असेल तर सरांच्या आत्ताच्या बोलण्यात जी एक तळमळ आहे त्या तळमळीतून पण ती समरसता जाणवते आहे. बराच दीर्घ पल्ल्याचा सातत्यपूर्ण असा हा सरांचा प्रवास आहे. अजून तुम्हाला काही गोष्टी याच्यात ऍड कराव्याशा वाटतात किंवा नाही असा काय एखादा असतं अनेक प्रसंग, 2-3 गोष्टी असतात अशा हा. की, म्हणजे 2 प्रकारचे अनुवाद असतात. एक शब्दनिष्ठ अनुवाद असतो हो अगदी अगदी आणि दुसरा भावार्थनिष्ठ अनुवाद भावार्थनिष्ठता असतो. असते. बरोबर. आता शब्दनिष्ठ अनुवादात काय असतं की साधारण शब्द जसेच्या तसे ठेवले जातात त्याच्यात बरोबर. फारसा फरक पडला जातो. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ शास्त्रीय किंवा विज्ञान विषयक पुस्तकं असतात हो किंवा तांत्रिक टेक्निकल पुस्तकं असतात, बरोबर. धार्मिक ग्रंथ असतात, तत्वज्ञान असतं किंवा मुलांच्या अभ्यासक्रमाची जी पुस्तकं असतात बरोबर. तिथे शब्दानं फार महत्व असतं. बरोबर. ते शब्द तिथे बदलून चालत नाही कारण सगळा अर्थच बदलतो. बरोबर. तिथे भावनेला काही स्थान नसतं. सौंदर्य दृष्टी वगैरे त्याला अजिबात थारा नसतो. वर्णनालाही हा, महत्त्व नसतं. म्हणजे अशी जी अनुवाद असतात ते खूप बोजड आणि क्लिष्ट असतात बरोबर. पण त्याला इलाज नसतो. म्हणजे ती त्या विषयाचीच गरज असते. गरज हा. आहे. पण कथा, कविता, लेखन, नाट्यलेखन हो. या सगळ्या प्रकार जो असतो तिथे मात्र तो त्यातला भाव, हा. त्या भावना किंवा संदर्भ हे सगळे फार महत्वाचे महत्त्वाचे असतात. असतात. अशा वेळेला शब्द बाजूला ठेवून त्याचा भाव काय आहे ते तो मुख्य हे प्रगट करायला लागतो. बरं. म्हणजे पुन्हा तो जो आज विषय दिलेला आहे ह्या आयोजकांनी हो. की अनुवादकाचा संतुलनाचा संतुलनाचा खेळ. खेळ अगदी. हे अतिशय समर्पक विषय दिलेला आहे. अगदी. कारण अनुवादकाला हा कायम संतुलनाचा खेळ खेळायला लागतो. म्हणजे अर्थ जाणार नाही इतकी शब्दनिष्ठता ठेवायला लागते. बरोबर. पण त्याच वेळेला मूळ पुस्तकाचा परिणाम साधण्यासाठी भावार्थनिष्ठता अगदी. ठेवायला लागते. अगदी. तर हा संतुलनाचा खेळ आहे आणि तो सतत अनुवादकाला खेळायला लागतो. आता ह्या खेळातला पुढचा डाव कुठला टाकणार आहात तुम्ही? आता मला माहिती नाही म्हणजे तशा याने नाही कुठलं हा. पुस्तक असं आहे काय आहे मूळ माझा पिंड आहे हा नाटक लिहिण्याचा. आम्ही तिथेच येणार होतो की हो, हा त्याच्यात आहे. हा. पण आता काय होतं 50व्या वर्षी मी ज्या उत्स्फूर्ततेने सगळं लिहायचं की आता तेवढी हे नाही राहिली. पण म्हणजे आपल्याकडे चांगले पाश्चात्य नाटककार आहेत की हो. पिस्ले आहे किंवा हो. ब्रेख्त आहे किंवा पासून अगदी. लोक आहेत तर मग अशी काही नाटकं मराठीत आणावीशी काय वाटतात झालं का? माहिती- माहित नाही मला पण हा. सुरुवातीपासून मला ते स्वतंत्र लिखाण करायची म्हणजे नाटकाच्या बाबतीत. आता इथे अनुवाद म्हणजे मी संपूर्णपणे अनुवाद. अनुवाद केला. हा. पण मी जे काय लिहिलं आतापर्यंत हा. नाटक पिक्चर हे सगळे स्वतंत्रपणे लिहिले. स्वतंत्र लेखन. हा. त्यामुळे ते घरोघरी नाटक किंवा ही सगळी जी होती ही संपूर्णपणे स्वतंत्र विषय होते ते हा. त्या पद्धतीने लिहिलेले आहे. म्हणजे नाटक काही इतर भाषांमधलं आणलं किंवा हा हे नाही. प्रकार केला नाही. केला नाही पण आवडेल करायला म्हणजे कधीतरी काय माहिती योग आता. जुळून आला तर म्हणजे ही मुलाखत आपली रेकॉर्ड पण होते आहे आणि ही यानंतर युट्यूब वरती पण जाणार आहे अच्छा. फेसबुक वरती पण जाणार आहे. बरं. अखिल आत्ता इथे आजूबाजूला नाही आहे तो तिथे बाकी सगळ्या अखिल आमचा हो, हो. तर तोही ही नंतर ऐकेल मुलाखत अशी मला आशा आहे. बरं. तर असे अनेक उत्तमोत्तम अनुवाद तुमच्या हातून घडून आणि वेगवेगळे विषय तुम्ही हाताळता आहातच तसे वैविध्यपूर्ण विषय तुम्हाला हाताळायला मिळतच. म्हणजे मला खरं तर वन डे मॅचची अपेक्षा होती पण सरांनी जी काय फटकेबाजी सुरू केली आहे आणि माझं स्कोअर बोर्डच खाली घेऊन टाकलेला आहे त्यामुळे 2020 सारखी ही चौफेर मुलाखत झाली पण मला खूप आनंद झाला. बरं. तुम्हाला कसं वाटतंय? खूप खूप छान वाटलं. काय असतं माहितीये का आपण अनुवाद करत असतो नाटक लिहित असतो किंवा हे करत असतो त्याचा अनालिसिस करायला फार कमी जातो. हा एक्झॅक्टली. म्हणजे का मी हे लिहिलं कसं मी हे लिहिलं असे प्रश्न आपण नाही विचारत स्वतःला. बरं. पण असे ज्यावेळेला तुम्ही आता आज मुलाखत घेणार किंवा हे करता त्याला मला एकदा शांतपणे विचार करायला लागला की अरे आपण हे का लिहिलं हे कसं लिहिलं हे का लिहावंसं वाटलं याच्यात हा का बदल झाला तर काय बदल. तर या निमित्ताने माझं चिंतन झालं रिव्हिजिटिंग झालं आणि रिव्हिजिटिंगच्या ह्याच्या मागची कारणं माझीच मला स्पष्ट होऊन पडली. नाही तुम्ही सर म्हणालात ना की रिव्हिजिटिंग झालं आणि तुम्ही असंही म्हणालात की मी मुलाखत घेतोय वगैरे पण मी इथे माझ्या सगळ्या जमलेल्या वाचक मित्रमैत्रिणींना आवर्जून असं म्हणू इच्छितो की मी मुलाखत घेण्यापेक्षा म्हणजे हा मेहतांना याचं सगळं श्रेय जातं की हा असा उपक्रम आयोजित केल्यामुळे आमचं शिक्षण म्हणजे विशेषतः माझं शिक्षण होतं या निमित्तानं की तुमच्यासारखे 15-15, 20-20, 30-30 वर्ष या क्षेत्रात काम केलेली मंडळी इथे येतात आणि ती अत्यंत काय म्हणू ना निष्पक्ष पद्धतीने अभ्यासपूर्णरित्या
मांडणी करतात. हे मला जसं मी मगाशी याच्या अगोदरच्या मुलाखतीमध्ये प्रज्ञाताईंबद्दलही म्हटलं होतं तसं कुलकर्णी सरांबद्दलही मला सांगायला आवडेल की ही मुलाखत करायची आहे म्हटल्यानंतर आम्ही जवळजवळ अर्धा पाऊण तास सविस्तर फोनवरती चर्चा केली. काय मांडता येईल, काय मांडलं पाहिजे, मला काय मांडायचंय वगैरे असं चौफेर त्याच्यावरती परिष्करण झालं. आणि हा मला एक अत्यंत चांगला गुण पण वाटतो आणि त्या अर्थाने मुलाखतकार म्हणून माझे शिक्षण होत आहे असंही मला वाटतं की मग आणखी एक मुद्दा मगाशी सांगायचं झालं की वाचकांचे प्रकार असतात वेगवेगळे. त्या पद्धत त्या गोष्टीचा पण विचार करायला लागतो. म्हणजे अगदी बालसाहित्य लहान मुलांसाठी लिहिलं तर त्याची भाषा अतिशय सोपी वापरायला म्हणजे तुम्ही मला वाटतं सचिनचं तसं केलंय त्याचं चेस युअर ड्रीम्स म्हणून पुस्तक आहे ते लहान मुलांसाठी आहे. तर त्याची भाषा सोपी ठेवायला लागते आणि त्यावेळेला असे अनेक उदाहरणं द्यायला लागतात कारण भाषेवर एवढं नसतं. आता विद्यार्थी जो असतो त्यावेळेला त्याच्या संबंधित ज्या वेळेला पुस्तकाचा अनुवाद करायचा असतो तर ती भाषा अतिशय स्पष्ट ठेवायला लागते. बरोबर. कारण त्याच्यात तो काय स्वतःचं डोकं चालवणार नसतो. तुम्ही जे सांगणार ते तो ऐकणार त्याच्याप्रमाणे त्याचा अभ्यास होणार. बरोबर. तुमचं जर चुकलं तर त्याची दिशा चुकली संपूर्ण. आता सर्वसामान्य वाचक जो असतो तर त्याचं कसं असतं की त्याला आपली नेहमी जाणारी तुम्ही माझी आपण आता जसं बोलतोय अशा भाषेतली पुस्तकं असली तर त्याला त्याच्यात आवडतात. त्यांनी एखादं पुस्तक घेतलं त्याला वाचनाची आवड असते पण पहिला दोन पानात त्याला जर वाटलं की अरे बापरे हे फारच क्लिष्ट आहे फारच अवजड आहे तर तो त्या बाजूला टाकून देतो त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे ती तशी पुस्तकं सर्वसामान्य वाचकाला नाही चालत. त्याला असं पुस्तक वाटलं पाहिजे अरे वा छान हे आपण बोलतो त्याच्या पद्धतीने. कारण अभ्यासात जर एखादा असेल PhD करणारा किंवा संशोधन तर त्याला ती मगाशी म्हटलं तशी ती कन्सेप्टवाली संकल्पना स्पष्ट करणारी. बरोबर. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जर साहित्यिक किंवा परिपक्व माणूस असेल त्याच्यासाठी मात्र अतिशय कारण त्याला साधं असं चालत नाही. म्हणजे मानवी संबंध मानवी नाती त्याच्यातली त्याच्यातली गुंतागुंत अशा पद्धतीचं म्हणजे सूक्ष्म बारीक छटा असलेलं तशा पद्धतीची भाषा वापरली. तर हे पण अनुवादकाला करायला लागतं की कसं पुस्तक आहे कोण वाचक आहे याच्याप्रमाणे ते सगळं बदला. फारच रंगलेली आणि मॅरेथॉन मुलाखत म्हणतात तशी झालेली आहे. मला खूप छान वाटलं सर तुमच्याबरोबर फोनवरती आणि प्रत्यक्ष गप्पा मारून. आणि मेहता पब्लिशिंग हाऊसच्या वतीने तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुम्ही आवर्जून इथे आलात आणि आमच्या वाचकांशी संवाद साधलात आणि अशाच नवीन नवीन कार्यक्रमांच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा भेट होत राहील असं व्यक्त करतो. धन्यवाद. तुलाही शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.